दंडवत हो. आजच्या दृष्टांत निरूपण सत्रामध्ये आपण 55 क्रमांकाचा वानरियेचा दृष्टांत श्रवण करणार आहोत. वानरी म्हणजे वानर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. वानराचं स्त्रीलिंगी रूप जे आहे वानरी, त्या वानरीचा म्हणजे वानरी मातेचा दृष्टांत निरूपण केलेला आहे स्वामींनी. या दृष्टांताचं जे लापणिक आहे म्हणजे या दृष्टांतामध्ये काय आलेला आहे नेमका विषय हे त्या लापिकेमध्ये सांगितलेलं आहे. एकी दृष्टीची वाया गेला म्हणते, परी परमेश्वरे धरिलिया वाया न वसीचे जैसा वानरी याचा. म्हणजे मागील जो दृष्टांत 54 क्रमांकाचा परिसाचा दृष्टांत श्रवण केलेला आहे. या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वराच्या अनन्यतेत म्हणजे परमेश्वराच्या अनन्य भक्तीमुळे, अन्य भक्ती म्हणजे इतर कुठलीच भक्ती नाही, फक्त परमेश्वराचीच भक्ती करणे. जसं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की माझी भक्ती कराल तर मला पावन व्हाल. आणि त्याच्या आधी काय सांगितलेलं आहे, पितृंची भक्ती कराल तर पितृंना पावन व्हाल, भूतांची पूजा कराल तर भूतांना पावन व्हाल, देवतेंची पूजा कराल तर देवतेंना पावन व्हाल, आणि माझी पूजा कराल तर मला पावन व्हाल, असं स्पष्ट सगळं सांगितलेलं आहे. आणि हे लक्षात घेता असं भगवद्गीता भरपूर लोक वाचतात, हा श्लोक देखील खूप लोक वाचतात, पण त्याचा अर्थ मात्र कोणी लक्षात घेत नाही. आणि त्या श्लोकामध्ये सांगितल्यानुसार परमेश्वराची म्हणजे श्रीकृष्ण महाराजांची जे भक्ती करतील आणि एकनिष्ठपणे भक्ती जे लोक करतील तर त्यामुळे काय होणार आहे की इतर जो काही लोक आहे तो लोक त्या व्यक्तीला निश्चितच नावं ठेवतील, बाकी काहीच करत नाही, बाकी काहीच करत नाही. परंतु कुठल्याही कार्यामध्ये एकनिष्ठता जेवढी महत्वाची आहे तशीच भक्तीमध्ये देखील एकनिष्ठता अतिशय महत्वाची आहे. आणि एकनिष्ठतेमुळे इतर कार्यावरून त्या व्यक्तीचं मन उठून जाईल, फक्त परमेश्वर भक्तीशिवाय दुसरं काही नाही. जसं संत मीराबाई यांच्याबद्दल सांगितलं जातं, त्यांच्या एकनिष्ठतेबद्दल, परमेश्वराच्या भक्तीमध्ये किती एकनिष्ठपणे ते भक्ती करत होत्या हे सांगितलं जातं. आणि ते बघून लोक काय म्हणतात, हा व्यक्ती आता वाया गेला. म्हणजे तुम्ही जेवढा देवधर्म करता ना तर लोक असं म्हणणार नाही की चांगली गोष्ट आहे बरं का देवधर्म करतात, ते उलट काय म्हणतात, हा व्यक्ती वाया गेला, देवाच्या नुसतं देवाशिवाय याला काही सुचत नाही दुसरं काही. परंतु तो वाया जात नाही असं त्या परिसाच्या दृष्टांतात सांगितलेलं आहे. आणि तोच विषय आता पुढे घेतात की एक दृष्टीची वाया गेला म्हणते, म्हणजे एखाद्याला पाहताना असं दिसतं ते की वाया गेला, व्यर्थ गेला, हा इतर कुठल्या कशाच्या कामाचा राहिला नाही. किंवा एखादा व्यक्ती सात्विक असेल, त्या सात्विक व्यक्तीला पण नाव ठेवलं जातं है ना, की बाबा आपण म्हणतो की काय थोडंसं भांडलं पाहिजे, थोडंसं बोललं पाहिजे, असं एवढं शांत राहून कसं चालेल, एवढं सात्विक राहून कसं चालेल. म्हणजे तुमच्याकडे गुणच आहे, त्या गुणाला देखील लोक नावं ठेवतात. आणि गुणदायक जरी तुम्ही वागलात तरी त्यांना असं वाटतं हे व्यर्थ सगळे करून राहिलेले आहेत. परंतु परमेश्वराने जर का त्या जीवाला धरलेला असेल, म्हणजे परमेश्वराचा जर का आधार त्या जीवाला जर का असेल तर वाया न वची जे म्हणजे तो जीव कधीच वाया जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला कुणाचा आधार असो का नको असो, परंतु परमेश्वराचा जो आधार आहे तो परमेश्वराचा आधार आपल्याला असणं आवश्यक आहे. आपण काय करत राहतो की इतर आधार सगळे तयार करून ठेवतो, परंतु ते सगळे आधार
हे काही एका विशिष्ट वेळापर्यंत असतात, ते विशिष्ट वेळापुरते असतात. एकदा ती वेळ गेली किंवा तो काळ गेला की मग ते आधार आपल्या काही उपयोगाचे नसतात. आणि परमेश्वर आधार जो असा आहे की तो सर्व काळी सर्व ठिकाणी त्या परमेश्वराच्या आधाराचा उपयोग आपल्याला होत असतो. जिथे कुठलाच आधार आता नाहीच आहे तिथे परमेश्वर आधार. जसं द्रौपदी होत्या आणि त्यांना आता त्या भर सभेमध्ये कुणाचाच आधार राहिला नाही. म्हणजे पितामह भीष्मापासून सगळ्यांना, पांडव आहेत, पांडवांना विनंती केली, त्यांच्याकडे मदत मागितलेली आहे. त्या राजदरबारामध्ये सगळ्यांकडेच मदत मागितली. त्या राजदरबाराचा जो राजा आहे धृतराष्ट्र, त्याच्याकडे पण मदत मागितली. राजा देखील मदत करू शकला नाही. परंतु त्या त्या घरामध्ये, त्या परिवारामध्ये जे ज्येष्ठ आहेत, पितामह भीष्म यांच्याकडे देखील मदत मागितलेली आहे. बघा तो प्रसंग तुम्ही आठवा. आणि त्यावेळेला पितामह भीष्म देखील मदतीला उठू शकले नाही, उभे राहू शकलेले नाहीत. किती मोठी शोकांतिका आहे. त्यांनी त्या द्रौपदीनी जो आधार म्हणून ज्यांना अपेक्षित ठेवलेला आहे त्यापैकी एकही जीव, एकही व्यक्ती त्यांच्या आधारासाठी उपयोगी पडलेली नाही. आणि मग जेव्हा कृष्ण महाराजांना विनंती केली, प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेच्या माध्यमातनं परमेश्वराची आराधना केली आणि मग मात्र श्रीकृष्ण महाराज त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सहाय्य उपस्थित झालेलं आहे. आणि कितीतरी साड्यांची नावं घेतले जातात. तेवढे साड्या ज्या आहेत, कृष्ण महाराजांनी भरपूर साड्या पुरवलेल्या आहेत. आणि एवढा मोठा प्रसंग आहे, एवढं मोठं संकट आहे, आणि अशा वेळेला हे लक्षात घ्यायचं की कोणीच आपल्याला मदतीला उभं राहू शकत नाही. कुणाचाच आधार जो आहे तो आपल्यासाठी तिथे उपयोगी पडू शकत नाही. परंतु परमेश्वराचा जो आधार आहे तो कुठेही जरी तुम्ही असलात तरी देखील त्या ठिकाणी परमेश्वराचं आधार आपल्यासाठी पोहोचू शकतो, उपयोगी पडू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी वानरीचा दृष्टांत जो आहे तो दृष्टांत स्वामींनी निरूपण केलेला आहे. तो दृष्टांत स्वामींनी सारंग पंडितांच्या प्रकरणाच्या वरून तो निरूपण केलेला आहे. उत्तरार्ध 372 क्रमांकाची लीळा आहे. देत श्री करावलंबनी सारंग पंडिता अनुसरण उद्धरण कथन. देत श्री करावलंबनी, देत म्हणजे दिलेला आहे, श्रीकर स्वामींनी, म्हणजे स्वामींनी हात श्रीकर, स्वामींच्या जसा आपला हात आहे त्याला आपण कर म्हणतो, आणि स्वामींचा जो हात आहे म्हणजे कर आहे त्याला श्रीकर असं म्हणायचं. त्याला नुसतंच कर म्हणायचं नाही, श्रीकर असं म्हणायचं. चरण असेल तर काय म्हणायचं? श्री चरण. मुख असेल तर काय म्हणायचं? श्रीमुख, श्री नेत्र. असं आदरपूर्वक आपण ते नाम घ्यायचं. आणि स्वामींनी जो श्रीकर दिलेला आहे म्हणजे पुढे केलेला आहे, आणि त्या सारंग पंडितांना दिलेल्या श्रीकराच्या त्या लीळेवरून आणि ती जी काही पुढे घटना घडली, लीळा घडली, आणि त्यावरून स्वामींनी त्यांना अनुसरण आणि उद्धरण या दोन गोष्टी ज्या आहेत त्याचं निरूपण केलेलं आहे. गोसावी नगरामध्ये बीजे केले होते. आमचे स्वामी नगरामध्ये म्हणजे गावामध्ये बीजे करत आहेत. पैठण या ठिकाणची ही लीळा आहे. आणि मग मागू ते ढोरेश्वरा बीजे करीतात. ढोरेश्वर हे त्या जागेचं नाव आहे. म्हणजे गावामध्ये गेल्यानंतर परत स्वामी ढोरेश्वर या ठिकाणी बीजे करतात. सरीचे सारंग पंडित असती, आणि सोबत आमच्या स्वामींच्या सारंग पंडित आहेत. गोसावी ओतू पातले, ओत म्हणजे ओढा, त्या ओढ्यापर्यंत स्वामी पोहोचलेले आहेत. तव भरला असे, तर तो ओढा जो आहे तो भरलेला आहे. कदाचित नदीचं पाणी वाढल्यामुळे त्या ओढ्याला पाणी वाढलेलं आहे, आणि तो ओढा जो आहे तो भरलेला असताना गोसावी अवलिळा पैलाडी बीजे केले. आता
पलीकडे उडी मारून जाता येईल एवढं त्या ओढ्याचं जे माप आहे किंवा अंतर आहे तेवढं आहे, म्हणजे तेवढा छोटा आहे तो की उडी मारून जाता येईल. परंतु एकदम सहज उडी मारून जाता येईल असंही नाहीये. परंतु स्वामी मात्र अवलीळा पैलाडी बीजे केले. अवलीळा म्हणजे एकदम सहजपणे पलीकडे म्हणजे अलीकडच्या काठावरून स्वामींनी उडी घेतली आणि पलीकडच्या काठाला स्वामी गेलेले आहेत. परंतु सारंग पंडित जे आहेत, सारंग पंडिता न येवे, सारंग पंडित थोडेसे स्थूळ पण असतील आणि त्यामुळे त्यांना पलीकडे काही जाता येईना, किंवा कधी असं पण असू शकतं की थोडीशी उडी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असणार आहे. ती त्यांच्या ते अंदाज त्यांना आला की आपण जर का उडी मारली तर आपण पलीकडे जाणार नाही, आपण पाण्यामध्ये पडून जाऊ, आणि म्हणून त्यांची काही हिंमत होईना. न येवे म्हणजे उडी मारता येईना किंवा त्यांची हिंमत होईना. कधी कधी आपण पलीकडे सहज जाऊ पण शकतो, परंतु आपला आत्मविश्वास कमी पडतो. एखादी क्रिया असते, ती क्रिया आपण सहजपणे करू शकतो, पण कोणी जर का आपल्याला ते सांगितलं हे असं असं करायचं आहे, तर आपण म्हणतो मला जमेल का? म्हणजे ती क्रिया पूर्ण होईपर्यंत आपल्या लक्षात येत नाही की ही क्रिया माझ्याकडनं घडू शकते, म्हणून आपल्याकडे तो आत्मविश्वास नसतो. पण एकदा ते सगळं घडून गेलं मग त्याचा डोलारा लक्षात येतो की हे खरोखरच कठीण होतं बरं का, परंतु माझ्याकडनं हे घडलं. किंवा कधी कधी असं असतं की क्रिया सहज असते, ती सोपी असते, परंतु आपण मात्र भीतीमुळे किंवा आत्मविश्वास नसल्यामुळे आपण काय करत असतो की त्याविषयी एकदम कठीणत्व आपण तयार करून घेतो. म्हणजे जी गोष्ट सोपी आहे ती आपण कठीण करून मानून बसतो आणि मग त्यामुळे ते होत नाही. जसं वचन पाठांतर आहे, वचन पाठांतर सोपं काम आहे, एकदम म्हणजे सोपा विधी आहे, परंतु त्याला आपण कठीण करून घेतो की पाठांतर करायचं म्हटलं की आपल्याला नको वाटतं. ते एखाद्याला म्हणा तुम्ही हे पाठ ठेवा बरं का, लगेच आपल्याला दडपण येतं. हे लक्षात ठेवा म्हटलं की लगेच दडपण येतं. हे पाठांतर करून द्या म्हटलं की लगेच दडपण येतं, म्हणजे भीती वाटायला लागते लगेच, माझ्याकडनं पाठ होईल का, पाठ म्हणता येईल का, म्हणजे इत्यादी प्रकारे आपण सोपी क्रिया असतो, परंतु त्या सोप्या क्रियेला आपण कठीण करून टाकत असतो. आणि म्हणून कुठलीही क्रिया असेल, मग ती आचरणरूप क्रिया असेल, विधिरूप क्रिया असेल, अभ्यासरूप क्रिया असेल, तर क्रिया ती आधी करून बघा आणि मग त्याच्यातलं ते कठीण आहे का सोपं आहे तुम्हाला ते कळेल. आणि असा अनुभव आहे की क्रिया कुठलीही कितीही कठीण का असे ना, परंतु एकदा तुम्ही जर का त्या क्रिया करायला सुरुवात केली, तो विधी करायला जर का सुरुवात केली, तर मग हळूहळू हळू ते सोपं वाटायला लागतं. जोपर्यंत आपल्याला एखादं कार्य येत नाही तोपर्यंत ते कठीणच वाटतं, आणि एकदा ते आल्यानंतर मात्र मग ते कठीणपणा त्याच्यातला आपल्याला जाणवत नाही, सोपेपणा त्याच्यातला जाणवतो. आणि म्हणून इथे सारंग पंडितांचा जो आत्मविश्वास कदाचित कमी आहे किंवा ती उडी त्यांच्या क्षमतेच्या बाहेरची आहे, त्याच्यामुळे त्यांची हिंमत होईना की पलीकडे आपण उडी घ्यावी, आणि त्यांची ही निश्चिती झाली की आपण जर का उडी मारली तर आपण पाण्यातच पडणार आहोत. आणि मग स्वामी ते म्हणतात सारंग पंडित स्वामींना, जी जी मज नाही येवे, म्हणजे त्यांनी अंदाज बघितला आणि मग त्यांनी स्वामींना शेवटचं सांगून टाकलं की देवा मी काही पलीकडे येऊ शकत नाही, आपण तर गेले पलीकडे, पण मी मात्र उडी मारू नाही शकत. गोसावी श्री करू दिदला, आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे, श्रीकर दिधलेला आहे, म्हणजे स्वामींनी हात पुढे केलेला आहे. म्हणजे एखादा असतं ना की बाबा आपण जर का वर आलो आणि समोरच्याला जर का वर घ्यायचं त्याला येत नाही, लगेच आपण हात देतो, तशा पद्धतीने स्वामींनी श्रीकर पुढे केलेला आहे. आणि देत श्रीकरा अवलंबनी, त्या दिलेल्या श्रीकराचा त्यांनी अवलंब केलेला म्हणजे स्वीकार केलेला आहे सारंग पंडितांनी. स्वामींनी श्रीकर पुढे केला तर मग काय झालेलं आहे की त्यांनी देखील आपला हात पुढे केला, की कदाचित जरी उडी तिथे पोहोचली नाही तरी हात स्वामींचा जो आहे तो जर का आपला हात स्वामींच्या श्रीकरामध्ये असेल तर स्वामी आपल्याला ओढून घेतील, अशा दृष्टीने त्यांनी पण आपला हात पुढे केला. इकडून स्वामींचा श्रीकर पुढे, त्यांचा हात पुढे सारंग पंडितांचा, आणि मग
श्रीकरीची नखे तयाच्या हाती काही लागली काही न लगतीची. परंतु स्वामींनी काही त्यांचा हात पकडला नाही, त्यांनी स्वामींचा श्रीकर पकडला नाही. स्वामींच्या श्रीकराची काही नख आहेत, ती नख त्यांच्या बोटांना लागली, फक्त लागली नाही लागली, स्पर्श झाला नाही झाला. परंतु काय झालं, काही लगतीची म्हणजे काही लागली आणि काही न लगतीची. काही बोट लागली म्हणजे आता हात पुढे केल्यानंतर सुद्धा मधलं जे बोट आहे श्रीकराचं स्वामींचं आणि मधलं बोट त्यांच्या हाताचं, त्याच बोटांचा स्पर्श होईल, बाकी अंगठा तर नाही लागणार, करंगळी एकमेकांना नाही लागणार. म्हणजे काही बोट एकमेकांना स्पर्श झाला, नख एकमेकांच्या नखांना स्पर्श झाला, काही नाही झाला. आणि गोसावी श्रीकरू आसोडीला, स्वामींनी श्रीकर ओढून घेतला, त्यांच्या हाताला स्वामींनी ओढलेलं नाही, त्यांना फक्त तो स्पर्श दिलेला आहे. स्पर्शाचा दृष्टांत येतो, कुकडीचा दृष्टांत येतो. असं ती कुकडी आहे, कोंबडी आहे, ती काय करते, अंडी जी असतात त्यांना ऊब देत असते स्पर्शाद्वारे. तशा पद्धतीने परमेश्वराच्या स्पर्शामुळे देखील काय काय कुठल्या कुठल्या जीवांना लाभ झालेला आहे. स्वामींनी त्या जीवाला स्पर्श केल्यामुळे याची उदाहरणं काही आपल्याला लीळा चरित्रामध्ये दिसतात. त्यामध्ये गरुड घोडा आहे, स्वामी त्या गरुड घोड्यावर बसून अचलपूरला आलेले आहेत. तर त्या घोड्याला इतका सुख आणि आनंद त्याला होत होता. एरवी आपण घोड्यावर बसलो तर घोड्याला आनंद होत असेल का? घोड्याला आनंद होत नाही, त्याला दुःखच होतं. एक कोणाच्याही पाठीवर कोणी बसलं की ओझं दिलं तर त्याला दुःखच होणार आहे. तसं त्या घोड्यालाही तो त्रास होतो. परंतु स्वामी जेव्हा बसतात तेव्हा मात्र त्याला ओझं होत नाही. आपण उलट करतो, आपण परमेश्वराच्याच विधीला ओझं समजतो आणि ते करत नाही. आणि तुमची जी दैनिक कर्तव्य आहेत, प्रपंचातली कर्तव्य, त्याला तुम्ही ओझं समजत नाही. तुम्ही म्हणता ते करावंच लागणार आम्हाला, म्हणजे त्याला तुम्ही ओझं समजत नाही. पण परमेश्वराचा कुठला विधी असेल तर त्याला मात्र आपण ओझं समजतो आणि म्हणून ते पर्टिक्युलर एकाच वेळेमध्ये ते आपण करतो. हा, एवढ्या दिवसच ते करायचं विधी, त्याच्यानंतर करायचं नाही. एवढा महिनाच तो विधी करायचा आहे, एवढे दिवसच तो विधी करायचा आहे, एवढे तासच तो विधी करायचा आहे, हे आपण ठरवून ठेवलेलं आहे. आणि तेवढा वेळ झाला की तो देवधर्म वगैरे आपण बंद करून ठेवतो. परत ती पुढची वेळ येईल, त्याच वेळेला परत देवधर्म. म्हणजे देवधर्माची वेळ ठरलेली, आपली वाईट वागण्याची वेळ ठरलेली नाही बरं का. असं काही ठरलेलं असतं की एवढ्याच वेळामध्ये वाद भांडण करायचे, असं ठरलेलं आहे का? कधी भांडण निंदा करण्याचा कुठला वेळ ठरलेला आहे का तुमचा? आम्ही दुपारी 3 ते 4च निंदा करत असतो, असं काही ठरलेलं आहे का? नाही. वाईट वागण्याची वेळच ठरलेली नाही आपली, पण चांगलं वागण्याची वेळ मात्र आपली ठरलेली आहे. की सकाळी एकदम देवधर्म करायचा, दिवाबत्ती, सकाळचं ठरलेलं आहे सगळं. त्याच्यानंतर मात्र चांगलं वागायचं काय वाईट वागायचं हे काही ठरलेलं नसतं. तशा पद्धतीने त्या याच्यामध्ये आपण का नाही हे करत, देवधर्म दिवसभर का नाही करू शकत? आणि ते ओझं वाटतं आपल्याला. स्मरण करायचं असेल, गाठी पण आपल्याला ओझं वाटायला लागतं. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला परमेश्वराचा विधी की परमेश्वराचं अधिष्ठान आपल्याला ओझं वाटलं नाही पाहिजे. आणि ते गरुड घोड्याला ते ओझं नाही वाटलं. स्वामींचा जो स्पर्श आहे तो त्याला सुख देऊन गेलेला आहे. आणि म्हणून अजून एका लीळेमध्ये स्वामी एकांकामध्ये असताना, परिभ्रमण करताना, तिथे गुराखी लहान लहान मुलं असतात आणि ते त्या ठिकाणी गुरांना आपल्या चरायला सोडून ते विविध खेळ खेळत असतात. त्याच्यामध्ये एक खेळ असतो की राणी भेरियाचा. म्हणजे त्यांच्याच मधील एका व्यक्तीला काय करायचं, पाठीवर बसवायचं आणि त्याला राजा करायचं आणि त्याला पाठीवर बसवायचं आणि फिरायचं. आता ज्याच्या पाठीवर कोणी बसलेला आहे तो व्यक्ती तर असा आखडूनच जात असेल, एकदम वाकून जात असेल. परंतु त्यामध्ये त्यांनी स्वामींना पाहिलं, स्वामींकडे वेधले गेले आणि देवाला पण त्या खेळामध्ये त्यांनी घेतलं आणि देवाला राजा केला. आता ते लहान मुलं आणि स्वामींना त्यांनी पाठीवर बसवलं. परंतु मग आता परमेश्वर आहेत, ते परमेश्वर आहेत तर ते कधी जीवाला दुःख देत नाहीत. आणि स्वामी त्याच्या पाठीवर बसले, परंतु त्या जीवाला, त्या मुलाला मात्र सुख वाटलं, एकदम छान वाटलं.
म्हणजे स्वामी बसलेत असं वाटलंच नाही, आणि आनंद झाला स्पर्शामुळे तो वेगळा. त्याच्यामुळे तो स्वामींना पाठीवरून उतरवायलाच तयार नाही. सगळेजण अरे उतर आता, याचा डाव आहे, त्याचा डाव आहे वगैरे, परंतु तो मुलगा मात्र अशा प्रकारे तो म्हणाला की मी यांना पाठीवर बसवलं तर मला सुखच वाटून राहिलंय, आनंद वाटतंय मला. असं म्हणे माझ्या पाठीवर बसा स्वामी, माझ्या पाठीवर बसा. असं तो एक वेगळा खेळ सुरू झाला. स्वामी ज्याच्या पाठीवर बसायचे त्याला ओझं वाटत नव्हतं, त्याला आनंद वाटत होता. अशा पद्धतीने त्यांच्यासोबत तो खेळ क्रीडा करून स्वामी भोजन करून त्यांच्यासोबत निघून गेले पुढे. आणि मग ते जे मुलं आहेत ते त्या आनंदाची गोष्ट करत होते की आज किती आनंद वाटला वगैरे वगैरे. आणि अशा पद्धतीने परमेश्वराचं जे कार्य आहे, परमेश्वराचं जे अस्तित्व आहे, अधिष्ठान आहे, ते ओझं वाटता कामा नये. आणि म्हणून तो स्पर्श जो आहे स्वामींचा तो अतिशय महत्वाचा आहे. आपल्याकडे महानुभाव पंथामध्ये जे विशेष वंदन केले जातात ते विशेष म्हणजे काय आहेत, ते पाषाण आहेत. सर्वसाधारण पाषाण ते होते एकेकाळी, पण श्री चक्रधर स्वामींचा स्पर्श त्याला झाला, श्रीकृष्ण महाराजांचा स्पर्श त्या पाषाणाला झाला, श्री दत्तात्रय प्रभूंचा स्पर्श झाला, श्री चक्रपाणी महाराजांचा स्पर्श झाला, श्री गोविंद प्रभू महाराजांचा स्पर्श त्याला झाला. आणि काय झालं, एका पाषाणामध्ये पावित्र्य आलं. देव पण नाही आलं बरं का, पावित्र्य आलेला आहे. देव आपण मानतो, पण पाषाण हा पाषाण असतो. पाषाण कधीही देव नसतो हे लक्षात घ्यायचं. परंतु देवामुळे त्या पाषाणामध्ये पावित्र्य आलं हे मात्र लक्षात घ्या. जसं एखादी व्यक्ती काहीतरी पदार्थ बनवते, तो पदार्थ म्हणजे ती व्यक्ती असते का? असते का? नाही. पदार्थ वेगळा आणि पदार्थ बनवणारे वेगळे. आता ते पदार्थ जेव्हा वेगवेगळे होते तेव्हा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एक चव नव्हती, ते खाण्यायोग्य नव्हते. त्या व्यक्तीने काय केलं, ते सगळे पदार्थ टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने ते एकत्र आणले आणि नंतर मग त्या सर्व पदार्थ एकत्र केल्यामुळे एकच पदार्थ तयार झाला आणि त्या पदार्थामध्ये चव आली, म्हणजे ते स्वादिष्ट झाले, चविष्ट झाले. आणि मग आता आपण कोणाची आठवण काढतो तो पदार्थ खाताना? ज्यांनी कोणी ते बनवलेला आहे त्या व्यक्तीची आठवण काढतो की त्यांनी छान तो पदार्थ बनवलेला होता. म्हणजे जो पदार्थ बनलेला आहे तो वेगळा आहे आणि ज्यांनी बनवलेला आहे तो वेगळा आहे. आपल्याला काय करायचंय, पदार्थ ग्रहण करताना तो जर का आपल्याला सुखदता देतो आहे, जे पदार्थ खाताना तो पदार्थ चांगला झाला असेल तर आनंद वाटतो आपल्याला, जर का तो चांगला झाला नसेल तर मग मात्र आपल्याला ते चांगला तो पदार्थ वाटत तर नाहीच, पण तो पदार्थ ग्रहण केल्यानंतर आपल्याला दुःख पण त्याचं होत असतं बरं. पदार्थांचा जो काही स्पर्श आहे तो आपल्या जिभेला झाल्यानंतर तो पदार्थ कसा आहे, आपल्याला अपेक्षित आहे तशा प्रकारे जर का तो पदार्थ बनला असेल तर त्याचं सुख होतं, आपल्याला आनंद होतो. आणि तसा नसेल बनला तर मग त्याचं दुःख होत असतं बरं. तिखट खाणाऱ्याला तुम्ही जर का फिक्क द्या बरं जेवण, त्याच्या जिभेला जसा स्पर्श होतो आणि ते कळतं त्याच्या मेंदूला की हे फिक्की भाजी बरं, तिखट नाही आहे, तर त्याला दुःख होतं. तो वैतागतो, हे काय भाजी बनवली, नुसती फिक्की भाजी. आणि याच्या उलट पण असतं बरं का, तिखट जर का खाल्ल्या गेलं फिक्क खाणाऱ्या माणसाला तर तो सुद्धा तसाच वैतागतो. म्हणजे शेवटी आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की तो पदार्थामध्ये जसं आपल्याला पाहिजे तशी चव येणं म्हणजे आपल्यासाठी ते पावित्र्य असल्यासारखं आहे. तशा प्रकारे जे पाषाण आहे त्या पाषाणामध्ये परमेश्वराच्या स्पर्शामुळे ते पावित्र्य आलं आणि त्याच्यामुळे आपण ते वंदन करतो. कारण की त्या विशेषाचा स्पर्श जेव्हा आपल्या कपाळाला होतो ना, आपण विशेष वंदन करतो तेव्हा काय करत असतो, विशेष कपाळाला लावतो की कपाळ विशेषाला लावतो? कसं असतं म्हणजे, हा, कपाळ लावतो विशेषाला. काही लोक विशेषाला कपाळाला विशेष लावतात. म्हणजे काय, तो विशेष कपाळापर्यंत घेऊन जायचा आणि तो लावायचा असा, म्हणजे मान खाली करायची नाही. मुळामध्ये कसं असतं की तुम्ही म्हटले तसं
की विशेषाला कपाळ लावायचं, म्हणजे विशेष जिथे आहे तिथे कपाळ न्यायचं आपलं. अशा दोन्हीमध्ये फरक आहे एकूण एकच, कपाळाला विशेषाचा स्पर्श. परंतु त्या वाक्यातनं जर का आपण चिंतन केलं, बारकाईने बघितलं, तर दोन्ही वाक्यांमधल्या क्रियेतला फरक आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येत असतो. आम्ही बाबांची भेट घेतली आणि बाबांनी आमची भेट घेतली, म्हणजे काय, दोन्हीमध्ये एकामध्ये तुम्ही भेट घ्यायला गेले आणि एकामध्ये बाबा जे आहेत ते तुमच्यापर्यंत भेटायला आलेले आहेत. अशा पद्धतीने दोन्ही फरक येतात. तसं विशेष वंदन आपल्याला करायचं आहे, म्हणून आपलं कपाळ त्या विशेषापर्यंत गेलं पाहिजे. आणि अशा विनम्रतेने जेव्हा तुम्ही विशेष वंदन कराल, त्या कपाळाचा, तुमच्या कपाळाचा स्पर्श त्या विशेषाला होईल, तेव्हा त्यातलं जे पावित्र्य आहे, त्यातली जी सात्विकता आहे, ती तुमच्याकडे येणार आहे. जसं एखादा बर्फ आपल्या हातामध्ये ठेवला कोणी, तर काय होईल, त्या बर्फातला थंडवा जो आहे तो आपल्याकडे येऊन जात असतो, आपला पण हात थंड होतो. तसं त्या विशेषातलं पावित्र्य जे आहे, म्हणजे स्वामींचा स्पर्श झालेलं जे आहे, त्याचा जर का आपल्याला स्पर्श झाला, आपण त्याचा जर का स्पर्श अनुभवला, तर आपल्यामध्ये ते पावित्र्य जे आहे त्या विशेषातलं ते आपल्याकडे येत असतं. आणि म्हणून बहुतांशी जेवढे तुम्ही विशेष वंदन कराल, स्थान वंदन कराल, प्रसाद वंदन कराल, तेवढं आपल्यामध्ये पावित्र्य येतं. कपाळ पवित्र होत नाही, आपले जे विचार आहेत ते विचार जे आहेत ते पवित्र होत असतात. आणि म्हणून इथे ते पावित्र्य आपल्याला प्राप्त करायचं आहे. तर इथे या सारंग पंडितांच्या त्या लीळेमध्ये आपल्याला दिसून येतं की स्वामींच्या श्रीकराचा, कराचा, हाताचा स्पर्श सारंग पंडितांच्या हाताला झाला नाही झाला, आणि मात्र त्यांना लाभ मात्र झालेला आहे. स्वामींनी का त्यांचा हात धरला नाही, परंतु फक्त स्पर्श, ओघळता जो स्पर्श आहे, तो अप्रत्यक्ष स्पर्श जो आहे, तो स्पर्श त्यांना झाला आणि त्यांना त्याचा लाभ देखील झालेला आहे. आणि त्यानंतर स्वामींनी श्रीकर आसुडीला, स्वामींनी श्रीकर जो आहे तो इकडे असं ओढून घेतल्यामुळे काय झालं की सारंग पंडित जे आहेत, गरकरी एली थडी आले, गरकरी एकदम क्षणामध्ये इकडच्या थडीला आले. ज्या थडीला स्वामी होते त्या थडीला ते गेले. म्हणजे तोपर्यंत सारंग पंडित पलीकडे आहेत, त्यांच्या लक्षात येईना आता काय होईल काय नाही. परंतु दुसऱ्या क्षणाला ते बघितलं तर मी इकडे आलोय स्वामींच्या बाजूला. म्हणजे ते तिकडून इकडे कसे आले हे पण त्यांच्या लक्षात नाही आलं. इतक्या क्षणामध्ये परमेश्वर जे आहेत आपल्याला पलीकडनं अलीकडे घेणार आहेत. आणि विस्मयो झाला आणि त्याचं आश्चर्य त्यांना झालं की मी तिकडे होतो, इकडे कसं काय आलो बरं. आणि स्वामींनी काय हात धरला देखील नाही, काहीच नाही. आणि मग ते स्वामींना म्हणतात, हे काहीजी, म्हणजे हे काय झालं बरं. गोसावी यांच्या श्रीकरीची नखे माझा हाती काही लागली काही न लगतीची. स्वामींच्या श्रीकराची जी नखं आहेत ती मला काही लागली किंवा काही नाही लागली. आणि आपसयाची ऐलाडी आला, म्हणजे आपोआप कसं काय आलं, तुम्ही तो ओढलं नाही, काहीच नाही. मग मी आपोआप तुमच्याकडच्या कडेला किंवा थडीला मी कसं काय आलो बरं. स्वामी त्यांना म्हणतात, पांड्या येत अनुसराल तरी ऐसाची काढी जाल गा. जर का अनुसरलात तर असंच तुम्हाला आम्ही काढू. कुठून काढू, तुम्ही जे काही पलीकडच्या थडाला आहात, म्हणजे पलीकडच्या काठाला, आणि परमेश्वर अलीकडच्या काठाला आहेत. किंवा आता आपण जो दृष्टांत बघणार आहोत तर आपण अलीकडच्या काठाला आहोत. आपल्याकडनं जेव्हा दृष्टांत बघू आपण, बघा दृष्टांत दोन्हीकडनं बघता येईल तुम्हाला. परमेश्वराकडनं बघितलं तर परमेश्वर अलीकडच्या काठाला, आपण पलीकडच्या काठाला आहोत. पण आपल्या बाजूनी जर का दृष्टांत बघितला तर आपण अलीकडच्या काठाला आहोत आणि परमेश्वर पलीकडच्या काठाला आहेत. आता परमेश्वराचं जर का व्हायचं असेल तर आपल्याला पलीकडच्या काठाला जायचं आहे. ते कसं जाता येणार आहे, तर त्या संबंधित हे वचन स्वामींनी किंवा एक वाक्य स्वामींनी सांगितलेलं आहे की आपण अलीकडच्या काठाला आहोत, म्हणजे आपण प्रपंचामध्ये आहोत, आपण दुःखामध्ये आहोत, है ना. आता आपण जिथे आहोत ते सुखदायक आहे का सगळं, ते काही सुखदायक वगैरे काही नाही.
ते दुःखदायक आहे, त्याचं दुःख आज होईल नाही तर उद्या होईल, कधीतरी त्याचं ते दुःख होणार आहे. जसं आता आपण ते खाऊन राहिलो ना, केमिकल युक्त सगळं खातो आहे, त्याचं आज आपल्याला दुःख नाहीये, पण त्या संबंधित दुःख कधीतरी आपल्याला होणार आहे बरं का. जे आपण भेसळयुक्त खाऊन राहिलेलो आहोत, जे नको खायला पाहिजे ते आपण खातो आहोत, गोड अतिप्रमाणात खातो आहोत किंवा सॅक्रिनवाला अतिप्रमाणामध्ये आपण खातो आहोत, हे सगळं आता जरी बरं वाटत असलं तरी हे काही एका विशिष्ट कालावधीनंतर आपल्याला दुःख देणारं आहे. आपण उन्हाळ्यामध्ये एसी लावलं, बरं वाटलं, परंतु हे सुखदायक आहे का? सध्या तुम्हाला सुखदायक वाटेल, परंतु ते मात्र दुःखदायक आहे विशिष्ट वेळानंतर. आणि जेवढं सुख त्या एसीमुळे आपण उपभोगलेलं आहे तेवढं दुःख नंतर आपल्याला आठवणार आहे. अशा पद्धतीने सगळे पदार्थ देखील अशाच प्रकारचे आहेत, जे आपल्याला आता सुखदायक वाटतं ते सगळे दुःखदायक, कधी ना कधी त्याचं दुःख परत आपल्याला भोगावं लागणार आहे. म्हणून आपण जिथे आहोत, ज्या प्रपंचामध्ये आहोत, तिथे जरी आपल्याला सगळं चांगलं वाटत असलं, सगळं बरं वाटत असलं, तरी बरं मात्र काहीच नाही. फक्त आपण काय करतो आहोत, ती भिंत खराब झालेली आहे, आपण त्याला काय केलेलं आहे, रंगरंगोटी केली आणि चांगली केली. आपल्याला पण माहिती आहे आतमधनं भिंत खराब आहे बरं का, पूर्ण पूर्ण भिंत खराब झालेली आहे. फक्त आपण आता एवढ्या दिवाळी पुरतं ती चांगली दिसावी म्हणून त्याचा रंग देऊन टाकला आपण, झालं, चांगलं झालं. अशा पद्धतीने आपण त्या क्रियेमध्ये समाधान व्यक्त करतो आहोत आणि जे योग्य नाही ते योग्य आहे असं आपण मानतोय आणि लोकांना सांगतो आहोत. माहिती आहे सगळं काही, किती वाईट आहे, किती दुःखदायक आहे आपलं आयुष्य, हे सगळ्यांना आपल्याला सगळं माहिती आहे. परंतु चेहऱ्यावर मात्र काय करायचं, ते फोटो पुरतं आपलं हास्य ठेवावं लागतं आपल्याला. तेवढ्या पुरतं तेवढं आपण ते चेहरा प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतो, चेहरा प्रसन्नही ठेवतो वगैरे, परंतु मन मात्र काही प्रसन्न होऊ शकत नाही. ते दुःख त्याच्यामध्ये असतच असतं. आणि म्हणून ह्या आपण अलीकडची जी थड आहे ही सगळी दुःखवाली थड आहे. सगळं त्याच्यामध्ये दुःख एके दुःख, दुःख एके दुःखच आहे. आणि आता स्वामी म्हणतात की आमच्या जर का काठाला तुम्ही याल तर मग तिथे आनंद आहे, तिथे सुख आहे. परंतु तिकडे जायचं कसं, आपल्याला जाता नाही येणार तिकडे, आपला आत्मविश्वास कमी पडतो. आपण पलीकडे जावं, परमेश्वर सहजपणे तिकडेच आहेत, आनंदामध्येच आहेत. आपल्याला त्या आनंदात जायचं आहे तर स्वामींच्या, परमेश्वराच्या आधाराशिवाय आपण जाऊ शकत नाही किंवा परमेश्वराच्या स्पर्शाशिवाय आपण तिकडे जाऊ शकत नाही. आणि म्हणून इथे परमेश्वर आपल्याला तिकडे यायला सांगतात, पण आपण मात्र तिकडे जर का उडी मारायची असेल तर आपला आत्मविश्वास कमी पडायला लागतो. आणि म्हणून प्रत्येक वेळी तुम्ही बघा, धर्म कार्य म्हटलं की आपला आत्मविश्वास तिथे कमीच असतो. एरवी भांडण्याच्या वेळेला असतं का तसं काही, तिथे आत्मविश्वास कमी नसतो. तिथे आत्मविश्वास नसला तरी तो तयार होतो. म्हणजे वाईट कार्य करण्यासाठी तिथे लगेच आत्मविश्वास आपला तयार होऊन जात असतो. परंतु चांगलं कार्य करताना मात्र आपला आत्मविश्वास जो आहे तो लगेच शून्य शून्य होत जात राहतो. आणि म्हणून सारंग पंडितांना जसं तिकडे पलीकडे जाण्याची क्षमता असून देखील किंवा आत्मविश्वास असून देखील आत्मविश्वास शून्य झालेला आहे त्यांचा, पण आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे की श्रीकर दिलेला आहे. म्हणजे परमेश्वराचं कुठलंही कार्य जर का तुम्हाला कठीण वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला परमेश्वराचा आधार जो आहे तो घ्यावा लागेल. परीक्षेमध्ये एखादा प्रश्न नाही समजला, कधी कधी प्रश्नच समजत नाही काय आहे प्रश्न, मग आपण ते शिक्षकांना विचारतो, हा प्रश्न मला समजला नाही, काय हा प्रश्न, मग तो प्रश्न समजून घेतो, म्हणजे त्यांचा आपण आधार घेत असतो. तसं परमेश्वराचं एखादं कार्य करताना आपल्याला ते जर का कसं करावं, कशा प्रकारे त्याला न्याय द्यावा त्या विधीला, हे आम्हाला जर का लक्ष देत नसेल तर मग त्यावेळेला परमेश्वराचा आधार आपल्याला घेता येतो आणि तो घेतल्याशिवाय आपल्याला ते कार्यच करता येत नाही. आणि म्हणून अशी पद्धत आहे की ईश्वर धर्म कार्य जेव्हाही करायचं असेल तर आधी परमेश्वराला प्रार्थना जी आहे ती परमेश्वराला प्रार्थना करावी लागते.
एखादी वस्तू आपल्याला एखाद्या जीवाकडनं पाहिजे तर त्या जीवाला विनंती करावी लागते. पण धर्म जर का पाहिजे असेल तर मात्र परमेश्वराला प्रार्थना करावी लागते. जसं तुम्ही आता निरोपणाला बसताना दंडवत घालून बसले, 2-2 दंडवत घातले तुम्ही. निरोपण संपल्यानंतर पण उठून 2 दंडवत घालायचे. हे कोणाला प्रार्थना आहे? ही परमेश्वराला प्रार्थना त्यातनं केल्या जाते, विनंती केल्या जाते. धर्मकार्य कुठलंही करा, आधी परमेश्वराला प्रार्थना विनंती करावी लागेल. आणि आम्ही जे काही निरूपण आता ऐकणार आहोत ते आम्हाला समजू द्या, लक्षात येऊ द्या, ते उमट होऊ द्या त्याचा, आणि ते आमच्या आचरणात देखील येऊ द्या. नुसतं श्रवण नको पाहिजे. ऐकतो तर आपण खूप चांगल्या चांगल्या गोष्टी भरपूर ऐकतो, परंतु त्या मात्र उपयोगामध्ये आणत नाही आपण. उपयोगामध्ये पण ते आणलं पाहिजे. तशा पद्धतीने आपण देवाला प्रार्थना करूनच कुठलंही कार्य, धार्मिक कार्य जर का असेल तर ते निश्चितच देवाला जर का विनंती प्रार्थना केली तर ते कार्य सहजपणे आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आणि मग आता पलीकडे जायचंय, आपल्याला परमेश्वराकडे जायचंय. तर मग परमेश्वराने जो श्रीकर दिलेला आहे आपल्याला, आता वेगळं काही श्रीकर आपल्यासाठी समोर येणार नाहीये. स्वामींनी वचनांमध्ये, सूत्रपाठामध्ये, लीळाचरित्रामध्ये अनेक साह्याची वचनं सांगितलेली आहेत की पुरुष प्रयत्नी दैवाचे साह्य. तुमचा प्रयत्न जर का असेल तर परमेश्वराचं साह्य तुम्हाला तिथे उपस्थित राहतं, पण तुमचाही प्रयत्न त्या ठिकाणी दिसला पाहिजे. जसं एखादा आपल्या संपर्कामध्ये जर का कोणी असा विद्यार्थी आहे, ना शिक्षक वर्ग तसं करतात की त्या विद्यार्थ्याचं बुद्धी चांगली आहे, मार्क चांगले मिळवतो, पण त्याची शिकण्याची परिस्थिती नाहीये. परंतु म्हणजे त्याच्याकडे ते पैसा पाणी तो नाहीये त्याच्याकडे, पण त्याचा प्रयत्न मात्र चांगला आहे, त्याचा अभ्यास चांगला आहे, त्याची तळमळ चांगली, शिकण्याची तळमळ आहे. तर मग काय केलं जातं, त्याला ती शिक्षणाची मदत जी आहे, सहकार्याचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी उभा केला जातो. आणि त्याला शिक्षणाला आवश्यक पुस्तकं असतील, द्रव्य असेल, ते त्या ठिकाणी उभं केलं जातं. पण ते कधी केलं जातं? एखादा विद्यार्थी 0 मार्क मिळवत असेल तर त्याला ते उभं केलं जाईल का? त्याच्यासाठी पैसा खर्च करेल का कोणी? ते म्हणतात नको, याला 2री-3री शिकली बस झालं, ह्याचं काही अभ्यासात मन नाही, कशाला पैसा खर्च करायचा. आणि एखाद्याची परिस्थिती नाही पण त्याचे शिक्षण जर का त्याचं चांगलं आहे तर त्याला कुणीही मदत करायला लगेच उभं राहतात, कारण त्यांना माहिती आहे आपण जे पैसे खर्च करू याच्यासाठी ते वाया जाणार नाही, ते उपयोगी जाणार आहेत. तसा तुमचा देखील प्रयत्न असला पाहिजे बरं का. मी सांगायला यायचं आहे, पण तुम्ही ऐकण्याची पण तुमची तयारी असणं खूप गरजेचं आहे. तुमची ऐकण्याची तयारी नाही आणि मी सांगत बसलो तर मग त्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून अधिकारी विना घेते द्वार, आपलं घेण्याचं जे द्वार आहे ते आपण खुलं केलं पाहिजे, तर आपल्याला घेता येतं. आपण घेण्याचं द्वार बंद केलं तर, जसं तुम्ही मुलांना बोलत राहता ना तुमच्या, ते ऐकतात का तुमचं? ऐकत नाही. ते आई वडील सांगतात, आमचं ते मुलं ऐकतच नाही. ऐकत नाही म्हणजे त्यांचं कानाने ऐकायला येत नाही का त्यांना? ऐकायला येतं त्यांना चांगलं, पण ते तुमचं ऐकत नाही. जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा ते घेतं द्वार ते बंद करून टाकतात ते. परंतु त्यांना त्यांच्याच आवडीचं जेव्हा कोणी सांगत असतं तेव्हा ते घेतद्वार बरोबर उघडं असतं त्यांचं. ते म्हणजे त्यांना जे आवडतं त्या क्रिया करताना त्यांचं घेतद्वार उघडं असतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की ज्ञान श्रवण करताना आपल्याला ते आपल्या आवडीचं आधी करून घ्यावं लागेल, त्याच्याविषयी वेद निर्माण करावा लागेल, आवड निर्माण करावी लागेल, आणि मगच आपलं घेतद्वार आपोआप उघडेल. ते तुम्हाला मग उघडावं लागणार नाही. म्हणजे घेण्याची जी काही आपली मानसिकता आहे ती तयार नाही करावी लागत, त्याच्याविषयी आवड तयार झाली की आपोआपच आपल्या आवडीचा पदार्थ आला की भूक आपोआपच लागते, भूक लावावी लागत नाही. आणि जर का नावडीचा पदार्थ असेल तर मात्र भूक आपल्याला लागावी लागते, भूक लागतच नाही आपल्याला. तशा पद्धतीने इथे आपल्याला ती आवड निर्माण करावी लागेल, आणि आवड निर्माण केल्यानंतर आपलं घेण्याची क्षमता जी आहे, घेण्याचं जे काही मानसिकता आहे ती आपोआपच तयार होत असते. आणि मग स्वामी सांगतात की अनुसराल तरी ऐसेची काडी जाल गा, म्हणजे
आपल्याला देवाला अनुसरावं लागेल, परमेश्वराला अनुसरणे म्हणजे काय? एक अनुकरण आणि एक अनुसरण असे दोन शब्द आहेत. दोन्हीचा अर्थ जवळपास सारखाच आहे. पण बारक्यावाने जर का तुम्ही बघितलं तर अनुकरण म्हणजे काय? अनुकरण म्हणजे नक्कल. समोरच्यानी जसं केलं तसं करायचं. जसं तुम्ही दंडोत घातले, लहानांनी पण दंडोत घातले. त्यांनी काय केलं? तुमचं अनुकरण केलं, पण त्यांना कळत नाही तुम्ही काय बोलताय. तुम्ही जर का एखादा अपशब्द बोललात लहान मुलांच्या समोर, तर ते लहान मुलं पण अपशब्द बोलतात. परंतु त्या ठिकाणी त्यांच्या हे लक्षात येत नसतं की आपण काय बोललो, कारण की ते अनुकरण करताय, त्याचं अनुसरण नाहीये. जे अज्ञानयुक्त असतं, जे फक्त नक्कल केल्या जाते, त्याला अनुकरण असं म्हणतात. त्याच्यामध्ये ज्ञानाचा कुठलाही अधिष्ठान त्या ठिकाणी नाही. अनुकरणाच्या ठिकाणी अनुकरण फक्त म्हणजे करायचंय, कोणीतरी केलं तसं आपण करायचं आहे, त्याला अनुकरण असं म्हटल्या जात असतं. अशा पद्धतीने अनुसरण म्हणजे काय? मग आता अनुकरण कळालं आपल्याला. अज्ञानयुक्त जे काय नुसती नक्कल असते तर अनुकरण असं म्हणतात. आणि अनुसरण म्हणजे ज्ञानयुक्त जी क्रिया तुम्ही करणार आहात त्या क्रियेचं ज्ञान तुम्हाला आहे का? बघा, तुम्ही देवाच्या नावाने कितीतरी कार्यविधी करत असता, वर्षभरामध्ये ठरलेले आहेत आपल्या. त्याचं ज्ञान तुम्हाला आहे का? की फक्त तुम्हाला कोणीतरी सांगितलं म्हणून करतात? त्यांना विचारलं हे का करून राहिले तुम्ही? ते म्हणजे माझ्या सासूनी सांगितलं. त्यांच्या सासूंना विचारलं तुम्ही का करत होते? ते म्हणतात माझ्या सासूनी सांगितलं. म्हणजे त्याचं प्रॉपर एखादं ज्ञानयुक्त उत्तर जे आलं पाहिजे, एखाद्या धर्मग्रंथातला एखादा जे काही त्याविषयीचं ज्ञान सांगितलेलं आहे, ते ते ज्ञानाचं प्रमाण त्यांनी दिलं पाहिजे, की बघा इथे असं असं लिहिलेलं आहे म्हणून हा विधी आम्ही करत आहोत, असं उत्तर त्यांच्याकडनं आलं पाहिजे. ते उत्तर काही त्यांच्याकडनं येत नाही. एकमेकांची नावं सांगितल्या जातात, परंतु तो विधी कुठल्या धर्मग्रंथात आहे त्या धर्मग्रंथाचं नाव मात्र कोणी काही सांगत नाही. ते कुठल्या त्या धर्मग्रंथातल्या कुठल्या पानावर ते सांगितलेलं आहे, कुठल्या विधीमध्ये तो विधी सांगितलेला आहे, ते मात्र कोणी सांगत नाही. हे काय आहे? नुसतं अनुकरण आहे. परंतु आपल्याला अनुकरण नाही करायचं. आपल्याला जेही कार्य करायचं आहे त्याचं ज्ञान आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. आपण जे रोजचे पदार्थ खातो हे का खाल्ले पाहिजेत, थंडीच्या दिवसात हे का खायचं आहे, उन्हाळ्यात हे का खायचं आहे, याचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. फक्त दिलं म्हणून खाल्लं असं नको असलं पाहिजे. किंवा जे आपण खातो आहे त्याच्याने काय होणार आहे पुढे शरीरामध्ये हे पण आपल्याला कळालं पाहिजे. अशा प्रकारे आहाराचं ज्ञान देखील असलं पाहिजे, आरोग्याचं ज्ञान देखील असलं पाहिजे आणि अध्यात्माचं देखील ज्ञान असलं पाहिजे. अध्यात्म कोणीतरी सांगितलं म्हणून करत बसायचं नाही. जी क्रिया सांगितली ती करायचीच आहे, परंतु त्याचं ज्ञान घेऊन, साधक बाधकता जी आहे ती लक्षात घेऊन ते विधी तुम्हाला करायचं आहे. त्याला म्हणतात अनुसरण. अनुसरणाची व्याख्या स्वामींनी, श्री चक्रधर स्वामींनी सांगितली की येत आधीन होईजे येथुनी म्हणितले की जे ते अनुसरण. परमेश्वराच्या अधीन व्हा आणि परमेश्वराने काय करायला सांगितलेले ते आधी लक्षात घ्या. वाचन करा, त्याचं तो ग्रंथ वाचा, ते लीळाचरित्र असेल, सूत्रपाठ असेल, ते सगळं काही त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते वाचन करायचं आहे. तुम्ही महानुभाव पंथातल्या कुठल्याही व्यक्तीला जर का विचारलं की हा विधी तुम्ही का करता, तर ते लगेच सूत्रपाठातलं एक वचन जे आहे ते लगेच तुम्हाला सांगतील, या वचनामध्ये स्वामींनी हे करायला सांगितलेलं आहे, या लीळेमध्ये हे करायला सांगितलेलं आहे आणि तो विधी केल्याने काय होतं ते सुद्धा कारण ते तुम्हाला त्याचा जो लाभ आहे तो लाभ देखील तो त्याच्यामध्ये सांगतील की सेवादास्य केल्याने काय होतं, स्मरण केल्याने काय होतं, चतुर्विध दुःख केल्याने काय होतं, चतुर्विध स्मरण केल्याने काय होतं, याची सगळ्याची उत्तरं लीळाचरित्र आणि सूत्रपाठ ग्रंथामध्ये आलेली आहेत. त्याचं उत्तर लगेच तो साधक देऊ शकतो. पण कुठला साधक? अभ्यासू साधक. महानुभाव पंथाचा जरी व्यक्ती असेल परंतु ते अभ्यासच करत नसेल तर, महानुभाव पंथाचा जो धर्मग्रंथ आहे लीळाचरित्र सूत्रपाठ तो वाचतच नसेल तर तो उत्तर नाही देऊ शकत. म्हणून अभ्यासक कुठल्याही धर्माचा का असे ना, पण त्यांनी त्याच्या धर्माचा धर्मग्रंथ जो आहे तो वाचला पाहिजे. त्याच्यामध्ये ते ज्ञान आहे,
त्यांना जो विधी करायचा त्याचं ज्ञान त्याच्या धर्मग्रंथामध्ये आहे. तर धर्मग्रंथातला तो विषय वाचा आणि मग त्याचं नुसतं अनुकरण न करता त्याचं अनुसरण आपल्याला घडलं पाहिजे. ज्ञानयुक्त त्या विधीमध्ये त्या ज्ञानाचं अधिष्ठान असलं पाहिजे आणि मग ते अनुसरण पदामध्ये पडतं. म्हणून स्वामी काय म्हणतात, येत अनुसराल तरी. अनुसराल म्हणजे सारंग पंडितांना ज्ञान नाहीये, जे ज्ञान असलं पाहिजे ते ज्ञान नाहीये आणि त्याच्यामुळे ते करतायत पण ते अनुकरण आहे. स्वामी म्हणतात अनुसरा, नुसतं ज्ञान रहित अनुकरण नाही पाहिजे, तर ज्ञान युक्त अनुसरण असलं पाहिजे. आणि म्हणून स्वामींनी पुढे वानरीचा जो दृष्टांत आहे म्हणजे वानरी माता, त्या मातेचा दृष्टांत स्वामींनी निरूपण केलेला आहे. स्वामी म्हणतात वानरी असे वानरी आहे, ते ऐल खांदियेवरून पैल खांदिये जाईल, पैल खांदियेवरून ऐल खांदिये ये. वानरी माता जी आहे ती काय करत असते की ती ऐल खांदीवरून म्हणजे अलीकडच्या फांदीवरून पलीकडच्या फांदीवर जाते. है ना, तुम्ही बघितलंय का कधी असं? बघितलं की नाही? हा, गावाकडे हे बघायला मिळत असतं. इकडे आहेत का वांद्र? हा, तर मग असं आपल्याला बघायला मिळतं की या फांदीवरून त्या फांदीवरून त्या फांदीवरून त्या फांदीवरून असं ते जाताना दिसतं. आणि देखत्या परी हे पडेल, आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं हे पडेल बरं का, कधीतरी पडेल ते असं वाटतं आपल्याला. परंतु परी धरती परी ते तेची जाणे, न सुटते सूत्र ते तेची जाणे. म्हणजे धरती परी म्हणजे या ठिकाणी वानरी असे ते आपुले पिलू पोटी लावणी ऐली खांदीवरून पहिली खांदीये जाय. म्हणजे ती जेव्हा ती वानरी माता जी आहे, ती वानरी माता जेव्हा इकडून तिकडे जात असते तेव्हा तिचं पिलू कुठे असतं? तिचं पिलू तिच्या पोटाला असं धरून असतं आणि त्या पिलाने ते आईला धरलेलं आहे बरोबर पक्क. आता ते आपल्याकडे आपण बघतो ना असं, ते आता सध्या ते तसं मिळतच काहीतरी, ते त्याच्यामध्ये ते पॅक बांधता येतं. कारण की मानवी जो हे आहे मूल आहे त्याला ते माहित नाही, त्या वयामध्ये त्याला ते कळत नाही. पण वानरीचं जे काही बाळ आहे, पिल्लू आहे, त्याला त्याही वयामध्ये कमी वयामध्ये देखील त्याला एक प्रकारचं सामान्य ज्ञान असतं की त्याला काय करायचं आहे हे त्याला ज्ञान असतं. ते मानवी मुलांमध्ये ते ज्ञान एका विशिष्ट वेळाने येत असतं बरं का. आधीच्या मुलांमध्ये ते 8 वर्षाच्या नंतर किंवा 12 वर्षाच्या नंतर यायचं. आत्ताची पिढी ही थोडी कशी आहे, आत्ताची पिढी खूप हुशार आहे आधीच्या पिढीपेक्षा. म्हणजे त्यांना खूप कमी वयामध्ये पटापट काय जे काही त्यांचं संवेदनशीलता जी आहे ती चांगल्या प्रकारे वाढते. फक्त त्या मुलांना एक थोडस ज्ञानाची बैठक, अध्यात्माची बैठक जी असते ती असणं खूप गरजेचं आहे बरं का. नुसतंच आपल्यातली क्षमता किंवा जी ऊर्जा आहे ती नुसती वाढवून उपयोग नाहीये, त्या ऊर्जेला अध्यात्माचा जो काही जोड आहे त्या अध्यात्माचा जोड देखील असणं तेवढंच गरजेचं आहे. तर ही वानरी जी आहे ते आपले पिलू पोटी लावणी ऐल खांदीवरून पहिली खांदीये जाय, पहिली खांदीये वरून ऐलिये खांदीये. तियेची पिला सहित क्रीडा जे पाहती, तिच्या पिला सकट ती इकडून तिकडे उड्या मारते, या फांदीवरून त्या फांदीवर. हे सगळं जे पाहती म्हणजे खाली झाडाखाली उभं राहून जे लोक ते बघतात सगळं, तयाचिया देखतिया गती, त्यांच्या त्या बघण्यावरून त्यांना असं वाटतं की जे हे पिलू पडेल पडेल ऐसे वाटे, हे पिलू आता पडेल बरं का. म्हणजे वानरी कदाचित नाही पडणार, म्हणजे नुसतंच वानरी असेल किंवा वानर असेल तर आपल्याला असं वाटतं की ते वानर तरी पडेल, पण ते पडत नाही. पण आता पिलू आहे त्याच्या पोटाशी, तर मग आता ते वानर तर पडणार नाही, कारण की ते पूर्ण क्षमतेने वाढलेले, त्याला माहिती आहे बरोबर कशा पद्धतीने. परंतु पिलाने काय केलेलं आहे, पिलाने आईला धरलेलं आहे, वानरीने पिलाला धरलेलं नाही. पण पिलाने मात्र त्या वानरीच्या पोटाला असं गच्च धरलेलं आहे. त्याचे चारही ते हात आहेत किंवा 2 पाय आहेत वगैरे त्यांनी धरलेलं आहे.
मग आता ते पिलू तरी पडेल की नाही? ती आई नाही पडणार, पण ते पिलू मात्र खाली पडू शकतं. आणि म्हणून त्या सगळ्यांना असं वाटतं की त्या पिलाचा हात सुटेल आणि ते पिलू जमिनीवर पडेल. परितया पिलियाची धरती परी ते तेची जाणे आणि जेणे न सुटे ते सूत्र ते वानरीची जाणे. परंतु पुढे सांगतात की दोघांमध्ये काय आहे? संवाद आहे त्या वानरीमध्ये आणि त्या पिलामध्ये. तो संवाद आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की तया पिलियाची धरती परी ते तेची जाणे. पिलाला माहिती आहे की मी कशा प्रकारे आईला धरायचं आहे, धरून ठेवायचं आहे आईला. हे कोणाला माहिती आहे? पिलाला बरोबर माहिती आहे. आणि जेणे न सुटे आणि ज्यामुळे ते पिलू सुटणार नाही, म्हणजे ते शरीर जे आहे वानरीला माहिती किती ढिलं सोडायचं आहे आपल्याला, की जेणेकरून त्याला पकडायला होईल. अशा प्रकारे आई सुद्धा तशा प्रकारे आपलं शरीर ठेवते की त्या पिलाला पकडता यावं. है ना? आपण जेव्हा पोतं उचलतो त्यावेळी ते बरोबर दोन्ही दोन हात इकडून आणि पलीकडचा व्यक्ती असतो दोन हात तिकडून असं उचलत असतो. तर त्यावेळेला बरोबर आपण ती जागा करत असतो ते पोतं उचलताना, की ते बरोबर ते उचलल्या तर गेलंच पाहिजे, पण ते सटकलं पण नाही पाहिजे, खाली पडलं पण नाही पाहिजे. असं बरोबर आपण ते करत असतो. तशा पद्धतीने त्या वानरीला हे माहितीये की मला कशा प्रकारे आपलं देह ठेवायचं आहे की जेणेकरून माझं पिल्लू जे आहे ते चारही हाताने मला धरू शकेल. आणि पिल्लाला हे माहिती आहे की आपल्याला कशा प्रकारे आईला धरायचं आहे, पकडून ठेवायचं आहे. आणि ते अशा पद्धतीने धरू देते की तो पक्क पकडेल. आणि तो पक्क अशा प्रकारे आईला पकडून ठेवतो की तो पडणार नाही. आता याच्यामध्ये वानरीचं जेवढं त्या ठिकाणी त्याच्या कार्याचं जेवढं महत्व आहे तेवढंच पिलाला देखील, पिलू जे धरून ठेवतोय तर धरण्याला पण तेवढंच महत्व द्यावे लागेल बरं का आपल्याला. मानवी बाळाला बांधून ठेवावं लागतं. त्याला जर का सांगितलं तू धरून ठेव असं, तर नाही होऊ शकत. त्या मुलाचा हात सुटू शकतो. पण वानरीच्या पिलाला असं काही बांधून वगैरे ठेवलेलं नाहीये, काहीच नाहीये. परंतु तरी देखील तो पडत नाही, म्हणजे त्या पिलाचं देखील कितीतरी महत्वपूर्ण त्याचं कार्य आहे, त्याला त्याचं ज्ञान आहे. आणि तशा पद्धतीने आपल्याला परमेश्वराचा जो धर्म आहे त्या धर्माशी आपल्याला तसं राहायचं आहे. परमेश्वराला तुमचा अधिकार काय आहे, तुमची क्षमता काय आहे, तुम्ही किती क्षमतेपर्यंत देवधर्म करू शकता हे देवाला माहिती आहे. आणि त्याच पद्धतीचा धर्म तुमच्यापर्यंत परमेश्वर पोहोचवत असतात. जसं डॉक्टरांना माहिती आहे कोणाला किती औषध द्यायचं आहे, कोणाचं किती वय आहे, त्यानुसार किती औषध द्यायचं आहे हे त्यांना बरोबर माहिती आहे. आणि तसं ते बरोबर देतात. आपल्याला सांगावं लागतं का दवाखान्यात गेल्यानंतर त्यांना मला ही गोळी द्या, ती गोळी द्या? तर त्यांना माहिती आहे. जसं परमेश्वराला माहिती आहे तुमची क्षमता, आणि त्यानुसारच तुम्हाला तो बरोबर परमेश्वर काय करतील, तेवढा तुम्हाला अपेक्षित धर्म किंवा तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला तो विधी करण्याचा योग परमेश्वर प्राप्त करून देतील. आणि आपल्याला काय करायचं आहे, तो विधी, तो धर्म जर का प्राप्त झाला तर तो विधी आपल्याला करायचा, तो विधी सोडायचा नाही. आपण जर का विधी सोडला तर तो सुटून जातो, परत आपल्याकडे विधी चालून येत नाही. त्याला संधी म्हणतात ना आपण. संधी ही एकदाच येत असते. एकदा ती संधी गेली की ती परत येईल की नाही येईल हे काही सांगता येत नाही. तशा प्रकारे धर्म आहे. धर्म एकदा गेला एकदा की ते परत येत नाही. आपण म्हणतो ना की लहानपणीचा अभ्यास केला असता तर बरं झालं असतं, शिक्षण झालं असतं तेव्हा. तर आता शिक्षण होतं का? साधारण आहे, शिक्षण आता होत नाही. किंवा पाठांतर तेव्हाच केलं असतं तर बरं झालं असं. आता पाठांतर होत नाही, वेळ नाही आणि बुद्धी नाही. आता व्याप बाकीचे वाढलेले आहेत त्याच्यामुळे पाठांतर होत नाही. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्याला आत्ता वाटतं की तेव्हा त्या गोष्टी केल्या असत्या तर बरं झालं असतं बरं का. आता ते नाही. म्हणजे आपल्याला परमेश्वर तो धर्म त्या ठिकाणी उपस्थित करून देतात. आपल्याला त्या धर्माचा उपयोग घेता आला पाहिजे. न धरिती आणि धरिती परी, म्हणजे त्या धर्माला कसं धारण करायचंय आपल्याला ती पद्धत आपल्याला माहिती असली पाहिजे. आणि तो धर्म एकदा धरला, धर्म कशाला म्हणतात,
जीवाने धरिला आणि सांडिताही परी न संडे शेवटपर्यंत, त्याला म्हणतात धर्म. एकदा जर का धर्माचं धारण तुम्ही केलं तर शेवटपर्यंत तो आपल्याकडनं सुटला नाही पाहिजे, ते शेवटपर्यंत आपल्याला सोडायचं नाही, त्याला म्हणतात धर्म. आणि तो जो धर्म आहे, अनुसरण धर्म जो आहे, परमेश्वरांनी सांगितलेल्या विधींचा धर्म आहे, निष्काम कर्म योगाचा धर्म आहे, किंवा जे जे काही वाईट कर्म न करण्याचा, राग द्वेष काम क्रोध मद मत्सर यांचा त्याग करण्याचा जो धर्म आहे, वाईट न वागण्याचा, वाईट न बोलण्याचा, वाईट न विचार करण्याचा जो धर्म आहे, हे एकदा जर का धारण केलं की ते शेवटपर्यंत सोडायचं नाही. आणि तो धर्म जेवढा तुम्ही तुमच्यामध्ये वाढवाल तेवढं तेवढं आपल्यातला वाईटपणा आपोआप कमी होत राहतो. जसं ते आत्ताच्या काळात नाही, थंडी आहे, थंडी कमी कमी कधी होते, जसं ऊन ऊन वाढतं दिवसभरामध्ये है ना, सकाळी उठलो की थंडी असते, पण जसं ऊन वाढलं तसं थंडी कमी होत जाते. ऊन कमी झाले की थंडी वाढत जाते. तसं तुमच्यातलं चांगलेपणा वाढलं की वाईटपणा कमी होईल, आणि चांगलेपणा कमी झाला तर वाईटपणा वाढेल. म्हणजे ती जी जागा आहे ती जागा कोणतरी घेणार आहे. एक तर धर्म घेईल, नाही तर अधर्म घेईल. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये, मनामध्ये, क्रियेमध्ये तुम्ही कशाला स्थान देता, धर्माला की अधर्माला? त्यावर धर्म वाढेल किंवा अधर्म वाढेल. आणि म्हणून इथे स्वामी सांगतात की अनुसरती परी, म्हणजे वानरीच्या दृष्टातनं आम्हाला सिद्धांत काय प्राप्त झालेला आहे, तो सिद्धांत या ठिकाणी सांगतात, तैसे अनुसरती परी जीवे जाणावी आणि नरक चुकविती परी ते परमेश्वर जाणती. म्हणजे अनुसरण्याची जी काही परी आहे, पद्धत आहे, ती आपण जाणून घ्यावी. अभ्यास कठीण आहे, तर तो अभ्यास कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे, सोपा करायचा आहे, आणि सोपा करून तो अभ्यास करायचा आहे, याचं जे काही तपासणी आहे किंवा त्याचं मूल्यमापन आहे, त्याचं जे काही आराखडा आहे, तो आपल्याला तयार करायचा. किती टप्प्यांमध्ये हा अभ्यास विभागायचा, किती टप्प्यांमध्ये अभ्यास करायचा, आणि कठीण गोष्ट सोपी कशी करायची. जर तुम्हाला माहिती आहे ना, कडधान्य खायचं आहे, परंतु ते कसं आहे, कठीण आहे, ते खाता येतं का तसं? मग त्याला सोपं करा. आता कसं करणार सोपं? त्याला भिजत घाला 6 तास, 3 तास, 6 तास भिजत घातलं की मग ते बनवण्या योग्य होतं, खाण्या योग्य होतं. तशा प्रकारे एखादं कार्य तुम्हाला कठीण वाटत असेल तर ते सोपं करा, ते सोपं पण होऊन जातं. आणि मग जसं चपाती खायची आहे, तर चपाती अख्खी खायची, आपल्या 2 चपात्या खायच्या आहेत, तर त्या 2 चपात्या एकदाच खातो का आपण? काय केलं तुम्ही, एवढी मोठी चपाती एकदा खाता येते का? नाही खाता येत. मग तुम्ही त्याला सोपं केलं, त्याचे घास मोडले, त्या चपातीचे घास तयार केले, आणि ते घास जे आहेत ते मग छोटे छोटे घास तयार करून ते तुम्ही खाल्ले, आणि अशा तुम्ही 2 चपात्या खाल्ल्या, 3 चपात्या खाल्ल्या. म्हणजे जी कार्य कठीण वाटलं ते सोपं केलं आपण. तशा पद्धतीने धर्म कार्यामध्ये तुम्हाला कठीणपणा वाटत असेल तर थोडं सोपं करा. अनुसरती परी जीवे जाणावी, ज्ञानयुक्त अनुकरण करण्याची, विधी करण्याची क्रिया आपण जाणायची. आणि त्या बदल्यामध्ये काय परमेश्वर काय करतात, नरक चुकविती परी परमेश्वर जाणते. तुम्हाला नरकापासनं, दुःखापासनं कसं बाजूला न्यायचं आहे, ते परमेश्वर बरोबर ते कार्य करतात. आणि महानुभाव पंथामध्ये काय सांगितलेलं आहे, प्रतिती पंथ, म्हणजे विश्वास पंथ नाही. हा विश्वास पंथ नाही म्हणजे कसा, याच्यामध्ये आधी प्रतीती येईल आणि त्या प्रतीतीवरून तुमचा विश्वास आपोआपच येईल. आधी विश्वास ठेवला म्हणजे कोणीतरी सांगितलं ते मान्य करायचं तसं नाही. तुम्हाला जे सांगितलेलं आहे, जे तुम्ही ऐकताय, ते आपोआपच तुम्हाला त्या कार्याची प्रतीती येणार, की नामस्मरण केल्याने तुम्हाला त्या नामस्मरणाची प्रचिती येते, प्रतीती येते, त्याचा लाभ तुम्हाला जाणवतो, की हो हा लाभ झाला बरं का, फक्त ह्यांनी सांगितलं म्हणून मी करतोय असं नाही, तर त्याचा खरोखर लाभ झाला ना. आपण जे औषध घेतो ते म्हणजे कसं औषध, ते म्हणे ह्याचा लाभ झाला बरं का, मला माझं डोकेदुखी बंद झालेली आहे, या औषधाचा लाभ झाला मला, म्हणजे प्रतीती आली. तसं जे जे परमेश्वराने विधी सांगितले ते करा तुम्ही, त्याची प्रतीती तुम्हाला एकदा आली की आपोआपच तुमचा विश्वास, प्रतीतीयुक्त विश्वास, आंधळा विश्वास नाही, प्रतीतीयुक्त विश्वास त्याच्यावर तुमचा बसणार आहे.
आणि मग नरक चुकविती परी, म्हणजे त्यातनं कुठल्या कुठल्या दुःखातनं आपण मुक्त होतो किंवा कुठलं कुठलं जे काही दुःख आहे ते आपल्यातनं कमी झालेलं आहे याची प्रतीती तुम्हाला वैयक्तिक स्वतःला येत असते, असं या वानरीच्या दृष्टांतामध्ये आम्हाला स्वामींनी सांगितलेलं आहे, निरूपण केलेलं आहे. आजच्या सत्रामध्ये आपण 55 क्रमांकाचा वानरीचा दृष्टांत आणि तत्संबंधित उत्तरार्ध सारंग पंडितांच्या संदर्भातली 372 क्रमांकाची जी लीळा आहे ती लीळा आपण आजच्या सत्रामध्ये श्रवण आणि चिंतन केलेले आहे. दंडवत हो